नमस्कार मंडळी. गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत खुसखुशीत अशी ही अप्रतिम चवीची ही मटारची कचोरी आपण आज बघतोय. मैद्याचा वापर अजिबात न करता आपण ही गव्हाच्याच पिठापासून मटारची ही कचोरी कशी बनवायची चला बघूयात. यासाठी साहित्य इथे 1 वाटी मटार, 2 कांदे बारीक चिरलेले, यानंतर 2 मिरच्या लाल मिरच्या घेतल्यात आणि 1 लसूण घेतलेला आहे आपण इथे. सुरुवातीला आपण 2 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये 2 चमचे रवा बारीक रवा घेतलाय आणि 2 चमचे आपण साजूक तूप घातलेलं आहे. 1 चमचा यामध्ये मीठ घातलंय आणि हे सगळं मिश्रण एकत्र व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलंय. त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे भिजवतो आहोत. हे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही, अशा पद्धतीने मीडियम मध्ये हे भिजवायचं आहे आणि थोडं झाकून ठेवायचं आहे. पीठ भिजेपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला याचं सारण तयार करून घेऊ. 1 वाटी इथे मटार घेतलेले आहेत, त्यामध्ये थोडंसं आपण मीठ घातलेलं आहे, अर्धा चमचा मीठ. यामुळे इथे हे मटार आपल्याला जाडसर बारीक करायचे, ते सोपं जातं मीठ घातल्यामुळे. हे तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता. हे अशा पद्धतीने जाडसर इथे आपल्याला बारीक करायचं आहे. इथे आपण बघू शकतो, सगळे खूप बारीक करायचं नाही, नाहीतर त्याचा रस निघून त्याची सगळी चव जाते, म्हणून जाडसर ठेवायचे. दुसऱ्या बाजूला लोखंडी कढईमध्ये 1 डाव तेल घेतलं, त्यामध्ये चिरलेला कांदा घातला. हा छान परतून घ्यायचा आहे. हा कांदा सोनेरी रंगावरती छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण 2 मिरच्या या बारीक चिरून घातलेल्या आहेत, लाल मिरच्या. आता यामध्येच आपण 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि आपला घरातलाच मसाला हा 1 चमचा, तसंच ओवा 1 चमचा हे इथे यामध्ये घातलं. यामध्ये 1 चमचा मीठ तेही घातलं. ऑलरेडी आपण आधी मटार बारीक करताना त्यामध्येही थोडंसं मीठ घातलेलं आहे. त्यामध्ये आपण मॅगी मसाला घातलेला आहे, त्यामुळे सारण्याला अतिशय छान चव येते. मध्ये बारीक केलेले मटार आपण त्यामध्ये घातले. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण मटार बारीक करतानाही आपण थोडंसं मीठ घातलंय आणि वरूनही आपण थोडंसं मीठ घालतोय. हे यासाठी की तळल्यानंतर हे सारणाचं जी चव आहे ती आपल्याला कचोरीला मिळते. आधीच लसणाची फोडणी इथे माझ्याकडे तयार होती, म्हणून मी त्यातला लसूण या सारणामध्ये घातलेला आहे. तुम्ही डायरेक्ट लसूण तुम्ही नेहमीचाच यामध्ये घातलात तरीही चालेल. तर यामध्ये आपण 2 चमचे हे बेसन म्हणजेच डाळीचं पीठ यामध्ये आपण घातलेलं आहे. हे अशासाठी की हे बाइंडिंगचं काम करतं. यामध्ये सारणाबरोबर ते छान भाजलं जातं, म्हणून आपण यामध्ये मिक्स केलेलं आहे. वेगळं भाजायची गरज नाही. यामध्ये थोडीशी साखर अगदी चिमूटभर घातलेली आहे. थोडंसं झाकून आपण 1 वाफ आणून हे मिश्रण गार करायचं आहे. यानंतर भिजवलेल्या पिठाचं आपण लहान लहान गोळे करून घेणार आहोत. एका बाजूला कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलंय. लहान लहान गोळे आपण केलेले आहेत. त्यातला 1 गोळा हा थोडासा लाटायला घेतलाय. हा जाडसर लाटायचा आहे, खूप पातळ लाटायचा नाही, अगदी छोटीशी पुरी करायची. त्यामध्ये 1 चमचा आपण सारण घातलेलं आहे आणि इथे आपण बघतोय ज्या पद्धतीने मोदक करतो अगदी तशाच पद्धतीने आपण इथे मोदकामध्ये हे सारण भरून ते अशा पद्धतीने बंद करून त्याला पीठ लावायचं आणि यानंतर ते अगदी हलक्या हाताने ते लाटायचे. खूप मोठं नाही लाटायचे, अगदी कचोरीच्या आकाराचं
आपण इथे लाटायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे, ज्यामुळे ही कचोरी अतिशय छान मंद आचेवरती ही तळून छान होते आणि टम्मही फुगते. अशा पद्धतीने आपण इथे बघतो आहोत. अशा गरमागरम कचोऱ्या आपण इथे बघतो आहोत. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. अशा या गव्हाच्या पिठापासूनच्या बनवलेल्या या छान गरमागरम कचोऱ्या तुम्हीही करून बघा आणि चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर अतिशय छान लागतात. व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.